नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरतीचा निकाल काही दिवसांमध्येच पब्लिश होणार आहे. कट ऑफ सुद्धा डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमाद्वारे पाहू शकता. सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणचे पेपर कसे गेले आणि पेपर नंतर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स, सर्व लिस्ट अशी सांगणार आहे. रेडी टू इट असे डॉक्युमेंट सांगणार आहे जे की तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी 101% लागतील. लक्षात घ्या, चालक, शिपाई आणि क्लर्क या पदासाठी व्हेरिफिकेशनला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचे सर्व तुम्हाला डिटेल्स सांगणार आहेत. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर काढून ठेवा. जर तुम्हाला यातील डॉक्युमेंट नसतील किंवा काही प्रॉब्लेम असतील त्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम कमेंट करायचा, त्याच्यावर सोल्युशन 101% तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्टेप बाय स्टेप पाहूया मित्रांनो. तुमचा शिपाई, ड्रायव्हर आणि क्लर्क पदासाठी लागणारे, व्हेरिफिकेशन साठी, डीव्ही साठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. शिपाई पदासाठी तुमचं 7वी 10वीचं मार्कशीट, एलसी किंवा आपण त्याला टीसी म्हणू शकतो, आधार आणि डोमासाईल, आयडेंटिटी कार्ड. तुमचं शिपाई, ड्रायव्हर आणि क्लर्क तिन्ही पदासाठी कॉमन काही डॉक्युमेंट्स आहेत, जसं की तुमचं आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं आणि डोमासाईल झालं, नॅशनॅलिटी, डोमासाईल. हे 3-4 डॉक्युमेंट्स असे आहेत आणि पासपोर्ट साईज फोटो, हे जी की तिन्ही पोस्ट साठी कॉमन लागणार आहेत. परंतु प्रत्येक पोस्ट नुसार, शिपाई, ड्रायव्हर आणि क्लर्क पोस्ट नुसार वेगवेगळे थोडेसे चेंजेबल डॉक्युमेंट्स आहेत, ते आवश्यक आणि कंपल्सरी आहेत. ठीक आहे. डोमासाईल झाल्याच्या नंतर तुमचं पॅन आणि आधार तर सेम आहे. कास्ट सर्टिफिकेट, या ठिकाणी जर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरला असाल किंवा तुम्ही कास्ट मधून असाल तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जसा तुम्ही फॉर्म भरला ज्या कास्ट मधून, ते कास्ट सर्टिफिकेट 101% लागणार आहे. दुसरी गोष्ट, व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल कशासाठी लागणार आहे? सर्व पदासाठी लागणार आहे, कारण की ही हायकोर्टाची भरती आहे. याच्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन आणि नॉन क्रिमिनल 101% कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. फोटोज, पासपोर्ट साईज 3-4 फोटो तुमच्या सोबत राहू द्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पुढचं डॉक्युमेंट, हॉल तिकीट आणि ऍप्लिकेशन फॉर्मची जी आहे ती प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, कंपल्सरी आहे. हॉल तिकीट सुद्धा परीक्षा झाले की तुम्ही फेकून द्यायचे नाही आहे, तर सांभाळून ठेवायचे, कारण तुम्हाला डीव्हीच्या वेळी ते कंपल्सरी लागणार आहे. सो तुमचं ऍप्लिकेशन ज्यावेळेस भरला होता फॉर्म त्याची प्रिंट एक तुम्हाला लागणार आहे, कलर प्रिंट. ते जर काढलेलं नसेल तर काढून घ्यायला घ्यायचं. ठीक आहे. चारित्र्य प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट. ठीक आहे. हे सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. कशासाठी? शिपाई पदासाठी. आणि पोलीस व्हेरिफिकेशन, तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सर्व पोस्टला त्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे, कारण की हे कायदा, न्याय व्यवस्था, सुव्यवस्था याच्यातील हे परमनंट शासकीय नोकरी आहे. त्यातली त्यात कोर्ट हाय, मुंबई हायकोर्टाची भरती. कोर्ट म्हणलं की तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन 101% आलं. पोलीस व्हेरिफिकेशन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये, म्हणजे तुमच्या हद्दीतल्या, तुमचं गाव, त्या ठिकाणचं तुमचं गाव ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं त्या ठिकाणी काढून घेतलेलं बेस्ट. तसं पाहिलं तर तुम्ही कुठेही काढू शकता, नो प्रॉब्लेम. परंतु गाव तुमचं ज्या हद्दीमध्ये आहे त्या ठिकाणीच तुम्हाला लवकर सोयीस्करपणे लगेच काढून मिळेल. ठीक आहे. याच्यामध्ये प्रश्न असा आहे, व्हेरिफिकेशन क्लिअर असण्यासाठी तुमच्यावर कुठलाही गुन्हा नोंद असायला नको पाहिजे आहे, किंवा ऍक्टिव्ह तुमच्यावर काही केस म्हणा किंवा एखादा गुन्हा दाखल आहे तो तसा असायला नको पाहिजे. जर तसा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आणि जर हे नसेल तर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी बाद होऊ शकता, मे बी होऊ शकता, किंवा तुम्हाला काही वेळेस या ठिकाणी सूट दिली जाऊ शकते, पण सूट जवळपास अशक्यच आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणून पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे मस्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून लगेच सर्वांनी हे शिपाई पदासाठी काढून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं, हायकोर्ट म्हणलं की हेल्थ अँड वेल्थ, तुम्हाला हेल्थ चांगली असेल तर वेल्थ मिळणार, त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही काम केलं तर पगार मिळणार. सेम कंडिशन, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागेल. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कुठून काढायचं? जवळचं तुमचं सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं, तेथील जे काही डॉक्टर आहेत एमबीबीएस लेवलचे किंवा एमडी एमबीबीएस यांच्याकडून एक सर्टिफिकेट असतं. त्याच्यामध्ये बेसिक टेस्ट असतात, तुमचं डोळे, तुमचे हात पाय, आवाज,
त्याच्यानंतर तुमचं हाईट वेट, ह्या बेसिक टेस्ट असतात. त्याच्यानंतर तुमचा ब्रीदिंग प्रॉब्लेम आणि सगळ्यात महत्वाचं व्हिज्युअल ड्रायव्हिंग पदासाठी डोळ्यावर जास्त फोकस केला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे बेसिक मेडिकल जे फिटनेस सर्टिफिकेट असेल ते सिव्हिल हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट मधून सुद्धा काढून घेतलं तरी चालेल, नो इश्यू त्याच्यामध्ये. परंतु जर सिव्हिल हॉस्पिटल मधून काढून घेतलं तर अतिशय बेस्ट राहील, कारण की सरकारी नोकरी आहे, त्याच्यामुळे सरकारीच डॉक्युमेंट असलेलं कधीही बेस्ट राहील या ठिकाणी. ठीक आहे, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला एवढे काढून ठेवायचे आहेत. याच्यातील एक जरी डॉक्युमेंट नसेल तरी तुम्हाला सिलेक्शनला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. आता प्रश्न येतो, हे डॉक्युमेंट्स काही जणांकडे सर्व अवेलेबल असतील, काही जणांकडे अर्धे अवेलेबल असतील किंवा काही मध्ये प्रॉब्लेम असेल. जो काही प्रॉब्लेम असेल, तुमचं टीसी असू द्या किंवा मार्कशीट असू द्या, पोलीस व्हेरिफिकेशन असो, कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, व्हॉट एव्हर जे काही असू द्या, ते तुम्ही कमेंट करायचे, त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला नक्की मिळेल या ठिकाणी. ठीक आहे, दुसऱ्या पदाकडे येऊ आपण, ड्रायव्हर पदासाठी. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स ऍडिशनली आहेत ऍज पर पोस्ट नुसार. ड्रायव्हर म्हटलं की काय, तुमच्या डोळ्यासमोर लगेच आलं असेल गाडी चालवणे, अगदी बरोबर. त्याच्यासाठी काय लागतं, लायसन्स लागतं. तुम्ही प्रायव्हेटली जरी असाल तरी लायसन्स लागतं. 2 व्हीलर, 4 व्हीलर, हेवी, लाईट मोटर व्हेकल आणि हेवी मोटर व्हेकल, हे दोन्हीचं लायसन्स तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जर नसेल कोणाकडे तर लगेच काढायला टाकायचं, अप्लाय करायचं. तुमच्या डीव्ही पर्यंत ते तुम्हाला लायसन्स मिळून जाईल मित्रांनो. साधारणपणे जास्त वेळ लागत नाही. आता ऑनलाईन पद्धत असल्यामुळे 1 महिनाभराच्या 1 मंथ मध्ये तुम्हाला ते मिळू शकतं. जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं टाइमावर आलं, लायसन्स नाही, तर मग काय, तुम्ही कमीत कमी त्याचे ऍप्लिकेशन प्रिंट ठेवा, इन प्रोसेस मध्ये आहे, ते तुम्हाला दाखवता आलं तरी बेटर आहे. परंतु जर नसेल तर लगेच काढून ठेवा. म्हणजे काय, तुम्ही जर ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरला असेल, हे तुम्हाला सुरुवातीला पण माहित असेल की लायसन्स लागतं, म्हणजे 101% सर्वांकडे असेल. ज्यांचं नसेल त्यांनी लगेच प्रोसेसला करायचं आहे, कारण याला वेळ लागतो आणि निकाल लागल्याच्या नंतर डीव्हीची डेट किती येते हे अजून कन्फर्म नाही. त्याच्यामुळे ह्या डॉक्युमेंटला सगळ्यात अगोदर महत्व घ्या. ठीक आहे, हे झालं ड्रायव्हर पदासाठी. आता सेम कॉमन डॉक्युमेंट्स याच्यामध्ये काय असणार आहे तर ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. या अगोदर तुम्हाला कुठे एक्सपिरियन्स असेल, काही खाजगी कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट एखाद्या ठिकाणी, तुम्ही जसं की ITI झाल्याच्या नंतर किंवा 10वी 12वी झाल्याच्या नंतर कुठेतरी MSRTच्या वर्कशॉप मध्ये काम करता, त्या ठिकाणचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा त्या रिलेटेड जर एखादं सर्टिफिकेट असेल तर ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर बेस्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं पॅन आधार जे की सेम आहे, डोमासाईल सुद्धा वरील सांगितल्याप्रमाणे सेम, इथे सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे, ते सुद्धा सेम आहे. मेडिकल अँड फोटोज ऍप्लिकेशन फॉर्म अँड प्रिंट वर सांगितल्याप्रमाणे सर्वांना काही डॉक्युमेंट सेम आहेत. ठीक आहे, तिसऱ्या पदाकडे येऊया आता. क्लर्क, जे तुमचं क्लर्क पोस्ट साठी ज्या विद्यार्थ्यांनी भरलाय त्यांचं 12वी किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतर वाल्या विद्यार्थ्यांनी भरलाय, त्यामुळे तुमचं 12वीचं मार्कशीट, तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट, कॉलेज सर्टिफिकेट किंवा त्याच्या आधी जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि ग्रॅज्युएशन वरती तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ग्रॅज्युएशनचे जे अकॅडमिक जे काही सर्व डॉक्युमेंट्स आहेत, मार्कशीट वगैरे, ते तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागतात 101%. त्याच्यामुळे कॉलेजमधून, स्कूलमधून तुमच्या किंवा जिथे आहे तिथून लवकरात लवकर सर्व काढून ठेवायचे आहेत, फाईल मध्ये रेडी करून ठेवायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं इथे ओरिजिनलच डॉक्युमेंट लागतील मित्रांनो. जर तुम्ही झेरॉक्स कॉपी घेऊन गेलात तर त्या ठिकाणी 101% तुम्हाला इश्यू होऊ शकतो. 100% झेरॉक्स कॉपी सुद्धा सोबत ठेवा, परंतु फक्त झेरॉक्स न घेऊन जाता ओरिजिनलला पहिली प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी झेरॉक्सचा एक सेट काढून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला झेरॉक्स जर मागितली तर झेरॉक्स सुद्धा सबमिट करता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लर्क पदासाठी टायपिंग सर्टिफिकेट इथं कंपल्सरी आहे. तुमचं जर इंग्लिश असेल, मराठी असेल, टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. तुमचं व्यवस्थितपणे पार झालेलंच असेल. जर तुमचं MSIT झालेलं असेल तर MSIT सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, हे फायद्याचं ठरू शकतं मित्रांनो. दुसरं आहे आधार आणि पॅन, वर सांगितल्याप्रमाणे कॉमन आहे ते. त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट सर्वांना कॉमन आहे ते. हॉल तिकीट प्रिंट अँड त्याच्या ऍप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट लागणार आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट वरील सुद्धा पोस्टला लागतं आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साईज सर्टिफिकेट. म्हणजे काय, कॉमनली
शिपाई, ड्रायव्हर आणि क्लर्क तिन्ही पोस्टसाठी बऱ्यापैकी 50 ते 60% कॉमन डॉक्युमेंट्स आहेत. जसे की तुमचे अकॅडमिक मार्कशीट झालं, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड झालं, पासपोर्ट साईज फोटो झालं, डोमासाईल झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं आणि पोलीस व्हेरिफिकेशन या तिन्ही पदासाठी लागणार आहे. लक्षात घ्या, हे कॉमन डॉक्युमेंट फक्त ड्रायव्हिंग पोस्टसाठी तुम्हाला वेगळं मोटार व्हेकल आणि मोटारचा काही एक्सपिरियन्स असेल त्याचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे आणि शिपाई पदासाठी नॉन क्रिमिनल हे एक्स्ट्रा लागणार आहे. जवळपास 70% डॉक्युमेंट्स सेम आहे, तर बाकी उर्वरित थोडेफार ऍज पर पोस्ट नुसार तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करावे लागतील मित्रांनो. ठीक आहे, आता शिपाई, ड्रायव्हर आणि क्लर्क ह्या पदाच्या ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये खूप जणांना सेकंड बॅच मध्ये पेपर सोपा होता, पहिल्या बॅच मध्ये सुद्धा सोपा होता, काही जणांना अवघड गेलेला आहे, काहींना सोपा गेलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट आता तुम्हाला 60, 28 म्हणजे तुमचं जर कॅल्क्युलेशन करून तुमचं इंटरव्ह्यू म्हणा, तुमचं लेखी म्हणा, ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पर्सेंटेज जर चांगलं आलं, तुमचं मार्कची कॅल्क्युलेशन चांगली आली तर तुम्हाला पॉझिटिव्ह या ठिकाणी राहण्यास काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की माझं लेखी एकदमच बॅड गेलेलं आहे तरीही घाबरायचं नाही, पुढे तुम्ही कव्हर करू शकता त्याला. परंतु आता ते कट ऑफ लागल्याच्या नंतर म्हणजे मेरिट लिस्ट आल्याच्या नंतरच त्या ठिकाणी कळेल मित्रांनो. म्हणून जरी त्याची काही कशी कल्पना करता नाही आली तरी हे डॉक्युमेंट तर आपल्या हातातले आहेत, तर तुमचं मेरिट मध्ये नाव आलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट रिलीज होईल, त्याच्या अगेन्स्ट हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करता आले पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, आणि वारंवार सांगतोय काही प्रश्न आणि डाऊट असतील तर नक्की विचारा, जेणेकरून प्रॉब्लेम आपल्याला जो तुमचा आहे तो समजेल आणि सोल्युशन त्यावर काढायला नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला पोस्ट वाईज हे सर्व डॉक्युमेंट पाहिजे असतील तर तुमची पोस्ट आणि डॉक्युमेंट अशी कमेंट करायचं. म्हणजे शिपाई पदासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल शिपाई आणि डॉक्युमेंट, जर ड्रायव्हर साठी असेल ड्रायव्हर डॉक्युमेंट, क्लर्क साठी असेल क्लर्क डॉक्युमेंट, सर्व लिस्ट वन शॉट मध्ये तुमच्यापर्यंत येऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, म्हणून कसलीही खिचखिचाई याच्यामध्ये बिलकुल नकोय, लगेच फास्ट तुमचे प्रॉब्लेम आणि कमेंट करत राहायचे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण सर्व भरतीचे अपडेट, सर्व भरती रिलेटेड डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर ज्या काही नवीन व्हॅकन्सी असतात, वेगवेगळे प्रश्न उत्तरे सर्व आपल्या चॅनलवर एकत्रपणे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि ज्यांनी ज्यांनी या पोस्टला फॉर्म भरला होता त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायचा, जेणेकरून त्यांना डॉक्युमेंटचं वन शॉट मध्ये सगळं क्लिअर होईल मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.